नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो जम्मूवरून पत्नी टॉपला फिरायला। मी बायको सोबत बच्चे सगळी पार्टी निघालो आम्ही फॅमिली। हे पहा नॅशनल हायवे 44 आहे, दाखव नॅशनल। हे नॅशनल हायवे 44 ला लागलोय आम्ही आता। आणि आता रस्त्यानं तुम्हाला आम्ही दाखवतो मस्त टनल बिनल सगळं काही। हे पहा जम्मूचे मोठे मोठे डोंगर, भल्ले मोठे मोठे डोंगर आहेत, डोंगराची काही कमीच नाही इथं। आणि तुम्हाला आता टनल दाखवतो आम्ही, टनल शो करतो पुढे गेल्यास नंतर। आणि पत्नी टॉपचा पण व्हिडिओ दाखवणार तुम्हाला, सगळं सविस्तर सांगतो। जम्मू पासून मला वाटतं जवळपास 120 किलोमीटर अंतरावरती आहे पत्नी टॉप। तिथं बर्फ पडलाय, माझे फ्रेंड गेले होते फिरायला, त्यांनी सांगितलं की बर्फ पडलाय म्हणून। तर आता आमचे लाडूची खूप इच्छा होती बर्फावर खेळायची, त्यामुळे आम्ही चाललोय। आता बर्फाचा व्हिडिओ बी मस्त दाखवतो तुम्हाला आणि सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला नंतर। नमस्कार मंडळी, म्हणणं काहीतरी बोल ना। हे बघ जम्मू मधले हे टनल आहेत। हे पहा किती मोठे मोठे एवढे डोंगर कोरून असं बनवलंय। आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी पाहायला भेटत असेल हे। पहा इंजिनियरला सल्यूट आहे ह्या। पूर्ण एक मिनिट टनल मध्ये गाडी चालली, म्हणजे किती दूर आहे। मंडळी आम्ही पोहोचलो या पत्नी टॉप या स्पॉट वरती। तर हा ग्रीन बोर्ड वेलकम बोर्ड दाखवतोय। तर इथं पत्नी टॉप वरती त्यांचं 80 रुपये 80 रुपये काहीतरी चार्जेस आहेत इथले त्यांच्या बोर्डचे। तर ते 80 रुपये चार्ज द्यावं लागतात त्यांना। मग आता चार्जेस पेड करून आम्ही पत्नी टॉपकडून आता टॉपकडे निघालोत। तर तिथून पुढे सिंगल रोडच आहे आणि रोडवरती बर्फ पण पडलेला असतोय। हे पहा आम्ही पत्नी टॉप पासून पुढे नत्ता टॉपकडे निघालतो। पत्नी टॉपला बर्फ कमी असल्यामुळे। तर हे पत्नी टॉपच्या पुढे पहाडीवरती व रोडच्या साईडला बर्फ आहे। हे पहा पहाडी किती सुंदर दिसत आहेत। तर शीतल शूट करते साईडला बसल्या, पहा तुम्ही। हे रोडच्या साईडनं पण खूप बर्फ पडलाय। हे पहा हे लोक कपडे घेण्यासाठी हात करत आहेत, थंडीचे कपडे। हे पहा रोडच्या साईडचा बर्फ हटवलेला आहे। झाडं पहा किती मोठे मोठे झाड आहेत। हे सगळी झाडं पत्नी टॉप वरती आहेत। आता आम्ही जस्ट पत्नी टॉपहून पुढे निघालोय। रोड वरती पण बर्फ जास्त। हे पहा झाड, डोंगरावरती पोहोचलो आम्ही। आता काही 2 मिनिटातच आम्ही पोहोचणार तिथं। पत्नी टॉपच्या जवळ नत्ता टॉप म्हणून आहे तिथे।
हे पहा आम्ही इथं पोहोचलात नता टॉपवर पोहोचल्याच्या नंतर हे मी व्हिडिओ शूट केलेला आहे. हे पहा किती सुंदर दिसतंय. हे पहा फौजी पाठीमागं उभेत. हे पूर्ण डोंगरावर बर्फ आहे. आणखीन आम्ही खाली गेलो नाहीत. खाली गेल्याच्या नंतर पूर्ण बर्फ आहे. तिथं कपड्याची पण आहे. एक शूजला 50 रुपये घेतात आणि कपड्यांचे पण पैसे. तिथं पण कपडे घ्यायची काय गरज नाही आहे. एवढी काय थंडी लागत नाही बर्फामध्ये. हे पहा आरोही आणि अंशिकाला खूप भूक लागली होती त्यामुळं ते मॅगी घेतली त्यांना. हे पहा छोटंसं मॅगी शॉप आहे. खूप महाग देतात. 50 रुपयाला एक प्लेट आहे आणि मोमोजची 100 रुपयाला. हे भैया ह्यांची स्केटिंग घेतली होती आम्ही. ह्यांना 1000 रुपये दिले तर 4 जणांचं स्केटिंग आणि फोटोशूट केलं ह्यांना आमचं त्याबद्दल. हे पहा अंशिका बसली आहे सगळ्या स्टार्टिंगला. त्यांना मी विचारत होते की सेफ तर आहे ना, इतकं उंचावरून ते खाली घसरायला लागलेत. पहा भीती वाटायली होती पहिल्यांदा, पण हे व्यवस्थित करतात. त्यांचं दररोजच काम आहे त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. हे पहा खूप मस्ती केली सगळ्यांनी. जातो ना तेव्हा आपण पण लहान लेकरांसारखं एकदम मस्ती मजा धमाल होती सगळी. हे पहा किती एन्जॉय केलं सगळं. माणूस संसारातलं सगळं टेन्शन विसरून जाते. पहा आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघून, स्माईल बघून तुम्हाला समजायलाच असेल की आम्ही किती एन्जॉय केलं तिथं. हे पहा खरंच मुलांच्या चेहऱ्यावरचे हे स्माईल बघून. हे पहा मंडळी, आता शीतल म्हणत होती की मला डोंगरावर चढायचं, बर्फाच्या डोंगरावर कसे चढतात पाहायचं. तर मी म्हटलं चढ. आता मी इकडं अलीकडे उभा राहून शूट करत होते त्याचा व्हिडिओ. आता ती एक्सपिरियन्स घ्यायली की बर्फाच्या डोंगरावर कसं चढायचं. तर मध्ये तिचे पाय सारखे फसायले होते, पण तरी चढण्याचा प्रयत्न केला ती आणि दमादमानं आली वरती. आता हे व्हिडिओ स्लो मोशनमध्ये काढला होता त्यामुळे थोडंसं दमादमानं दाखवते. बघा थंबनेल दाखवलं तिनं की विन झाली म्हणून. ती चढली म्हणून खुश झाली ती की मी आता डोंगरावरती चढले म्हणून. आता हे बघा, आता मी तिला हात देतो. गुड गुड गुड. आता मला हात मागायला लागली की हात द्या म्हणून. मी आता पोहोचले वरती डोंगरावरून. आता हे बघा आम्ही दोघांनी स्लाईड केली मस्तपैकी. वरतून डोंगरावरून खाली आलो होतो.
लई मज्जा आली. असली हे बघा लई मज्जा आली. आता शेवटी स्लो मोशनमध्ये केला व्हिडिओ. शीतल पडायच लागली होती, तिला काही नीट बसताच येईना. चांगलं पकडलं होतं तिनं मला पण. शेवटी बच्चा पार्टी खालीच उभा होती, आमची व्हिडिओ बघत होती. गुणगुण व्हिडिओ बनवते. आणि आता आम्ही ज्या टुरिस्ट गाईडला पैसे पेड केले होते, तो व्हिडिओ काढायला आमचा. तो म्हणे तुम्ही तिकडून चलत या, मी इकडून बर्फ टाकतो. आता तिकडून लाईव्ह स्नोफॉल तर नव्हतं, पण ते म्हणे मी तुमचे व्हिडिओ बनवतो बर्फाचे. तर ते इकडून बर्फ टाकत होता, आम्ही तिकडून चालत आलो. तर हे मस्त व्हिडिओज बनवलेत त्यानं. स्लो मोशनमध्ये काही बनवले, काही नॉर्मलमध्ये बनवले. आणि लाडूनं आणि गुणगुणनं तर असा एन्जॉय केला की पाहायचंच काम नाही. मस्तीच मस्ती, फुल टू मस्ती. आता हे बर्फ बिर्फ घेऊन शीतल आणि लाडून ते एकमेकाला मारायले होते. हे पहा, आता सगळे म्हणले आता बर्फाचे आपण गोळे हातामध्ये घेऊन व्हिडिओ काढूया. तर आम्ही सगळे बर्फाचे गोळे घ्यायलो आणि व्हिडिओच्या तयारीमध्ये. व्हिडिओ आता स्लो मोशनमध्ये असल्यामुळं ते भैया अलीकडे थांबले होते. ते म्हटले तुम्ही तिकडून घेऊन या. आणि आम्ही बर्फाचे गोळे मस्त गोळा केले. सगळा बर्फ आहे. 2 ते 3 फुटाचा जवळपास बर्फ आहे. त्यामुळं काही ताणच नाही बर्फावरती मस्ती करायचा. हे पहा कसे व्हिडिओ बनवले त्यानं, एकदम मस्त व्हिडिओ बनवले. तुम्ही तिथले जे गाईड असते तर त्यांना जरी तुम्ही पैसे पेड केले तरी त्याचा पूर्ण फायदा करून देते ते आपल्याला, पूर्ण व्हिडिओ बनवून देते. तर आपण स्वतः जर व्हिडिओ शूट केले तर आपल्याला ते येत नाही सर्व काही. त्यांनी बरोबर व्हिडिओ शूट करून दिले. गुणगुणला तर काही दमच निघाना गेला. गुणगुण सारखा बर्फ फेकते. लाडू गुणगुण एकमेकाची मस्ती खूप चालू त्यांची भयंकर. मी पण खूप मजा केली, सगळं काही विसरून. सगळं काही घरचं टेन्शन, ड्युटीचं टेन्शन सगळं काही विसरून मस्त मजा केली. शीतल पण खूप मस्ती करते. तिला पण बर्फ खेळावा वाटायला होता. ती म्हणे सगळे काय बर्फ खेळायचा, मस्त मजा करायची. हे बघा शीतल बर्फवर फेकते, फुल एन्जॉय करायला लागली. आता गुणगुणचा एक स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवायचा प्लॅन केला होता आम्ही. हे पहा जसं लाईव्ह स्नो पडतोय तसं ते स्नो फेकत होते. शीतल आणि लाडू वरतून बर्फ फेकत होते आणि गुणगुण काय मस्त बघा कसा व्हिडिओ बनवला आहे. एकदम फर्स्ट क्लास गुणू डान्स करते ती. आता तिला डोळ्यावरती थोडासा बर्फ लागला तर रडायला लागली होती. पण आता ती काढला तिनं डोळ्यावरचा बर्फ. नंतर काय नाही, तिला थोडंसं रडते ती, लई स्ट्रॉंग आहे ती. नंतर आता लाडूचा नंबर आला. लाडू पण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढायली होती तिच्यावरती, पण आम्ही बर्फ फेकत होतो इकडून. तिला काही चलवटं नाही गेलं, ती रडायला लागली बर्फ माझ्या आगात चालला म्हणून. असे भरपूर काही व्हिडिओ बनवलेत आम्ही. हे पहा तुम्ही. लाडू खूप मस्ती करायली होती. लाडूची खूप इच्छा होती की आम्ही भुजवरून इकडे जम्मूला आल्याच्यानंतर लाडू सारखं म्हणायची पप्पा इथं तर जम्मूमध्ये तर बर्फ पडत नाही. आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर जम्मू काश्मीरला खूप बर्फ असतो म्हणे. मी म्हटलं बाळा जम्मूमध्ये बर्फ नसतोय, तो काश्मीरला जावं लागतंय. मग आता आमचे फ्रेंड्स गेले होते तिकडे फिरायला पत्नीटॉपला. मग त्यामुळं आम्ही प्लॅन केला की चला म्हटलं आता सुट्ट्यावरती आहोत त्यामुळं जाऊया आपण फिरायला. तर आम्ही इथं गेलो तर लाडू एवढी खुश झाली की लाडूची सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणत होती माझे पप्पा सगळ्यात चांगले पप्पा आहेत म्हणून. व्हिडिओमध्ये फुल धमाल करत होती. ती म्हणत होती माझा व्हिडिओ बंदच करू नका. सारखं डान्स करायली ती, सारखं मस्ती करायला लागली. नंतर शीतलचा व्हिडिओ बनवायचा प्लॅन केला होता आम्ही. तर शीतल तर काही चालतच येईना गेली, दमानं चालली होती. आता स्लो मोशनमध्ये व्हिडिओ असल्यामुळं काय थोडंसं स्पीडनं चाललं तरी चालतं, पण ते शीतलला काही मिळच लागा ना, दमानच चालली स्लो मोशनमध्येच. तर इकडून आम्ही बर्फ टाकत होतो आणि एक जण व्हिडिओ शूट करत होतं आणि शीतलनं केली मस्ती. मग हे पहा आली शीतल आता कसली मस्ती करायली. लाईव्ह स्नो जसं काय तिच्यावरती पडतं तसं व्हिडिओ बनते. ते टुरिस्ट गाईडनं आम्हाला बरोबर सांगितलं होतं कसं स्नो टाकायचा ते. आम्ही त्या हिशोबाने टाकत होतो इकडून आणि ते तिकडून व्हिडिओ बनवत होता. एकदम मस्त व्हिडिओ बनवतो ते. खूप आवडलं मला त्याचं व्हिडिओ बनवण्याची पद्धत. एकदम मस्त आणि छान व्हिडिओ बनवतं आहे आणि व्हिडिओ शूट पण खूप छान करतं आहे ते. क्लिअरिटी पण छान ठेवतं आहे, सगळं काय त्याला माहिती असते. त्यामुळे तुम्ही टुरिस्ट गाईड नक्की घ्या. ते थोडे पैसे घेतात पण ठीक आहे, काही जास्तही चार्ज नाहीत करत ते. आता शीतलचा काही एन्जॉय संपना गेला आहे.
मस्ती 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 करते. आम्ही बर्फ टाकून टाकून आम्ही थकलोत फार. किती बर्फ टाकावं, सारखा बर्फ आम्ही टाकालो. आम्ही तिघंजण, मी, आरोही. आता हे बघा, आता आली माझी बारी व्हिडिओ बनवायची. तर मी यायलो होतो चलत. मला ते म्हणे आपण स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ बनवूया बर्फावर चालायचा. मी म्हटलं ठीक आहे. तर मी आलो चलत आणि मग आरोही, शीतल आणि गुणगुण हे तिघंजण बर्फ टाकायला वरून माझ्या अंगावर, आणि मी केली फुल मस्ती. मी बघा आले चलत मस्तपैकी फर्स्ट क्लास. मला तेवढी मज्जा आली होती बर्फामध्ये खेळायची. आरोहीन ते सगळे बर्फ टाकायले होते, गुणगुण पण टाकत होती. खूपच मस्ती आली, खूप मस्ती केली आम्ही. मज्जा येते बघा बर्फामध्ये खेळायची, आणि एकमेकाच्या अंगावर बर्फ टाकायची तर वेगळीच मजा राहते. फर्स्ट क्लासपैकी बर्फामध्ये फोटो काढायची पण खूप मजा येते. फोटो पण छान छान काढायचे, मस्तपैकी फोटो येते छान. टुरिस्ट गाईड म्हणत होता सारखं की सर तुम्ही पोजेस चेंज करा म्हणून. मी म्हटलं आता पोज तरी किती चेंज करा, तो मला काही येत नाहीत पोज बीज बदलायला. आणि हे शीतल सारखं बर्फ फेकायली माझ्या अंगावरती. तिला बर्फ खेळायची लई इच्छा होती, एकमेकाच्या अंगावर टाकायला. ती टाकायली, मी इकडे बर्फ अडवतोय. ती नंतर गुणगुण पण फेकत होती, लाडू फेकायली बर्फ तिकडून. हे लय खतरनाक झाले होते दोघं तिघंजण, सारखे माझ्या अंगावर बर्फ टाकायले. मी बर्फ अडवतोय, माझ्या अंगावर टाकायले. आम्ही जेवढं या व्हिडिओमध्ये सांगू शकत होता तेवढं सांगितलं. बर्फाच्या बद्दल, पटनी टॉप, नता टॉप सगळी माहिती दिली. आमच्या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ आहे केवढा मोठा टाकला आता आम्ही अर्ध्या तासाचा. की तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फौजी वाईफचे आमचे फॅमिली व्हिडिओ, किचन गार्डनचे व्हिडिओ, कुकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करा. आणि पूर्ण आमच्या टूरचा हे जे व्हिडिओ आहे ते एन्जॉय करा. पुढं भरपूर आणखीन छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत आम्ही, हे पहा, सगळे पहा तुम्ही आणि नक्की लाईक करा.
आहे. कसला बर्फ आहे दिसते, आता लाल पडतात. आता मी तुम्हाला स्नोफ्लेक वर टाकते. तर मित्रांनो, आज मी इतकंच सांगणार, जाताना पुन्हा अजून सांगते. तर बाय. हाय फ्रेंड्स, मी शिवाजी मुलकुटे. आज मी आले कुठं? पत्नी टॉप. पत्नी टॉपला आले. बघा तिथे मोठं बर्फ आहे. आम्ही आलो आता कुठं? पत्नी टॉप. पत्नी टॉपला आलो. एक बघा तिथे बर्फ आहे. तिथं बर्फावर बर्फ, बर्फावर बर्फ आहे तिथे. मग कसे आता मी तुम्हाला छोटंसं बर्फून दाखवते. बघा बर्फ कसे आम्ही बसून दाखवते. बघा. बाय. उतारायला असं सॅबला उभं राखी जरा. पीस ना तुमच्या ह्याच्यात. चला मी चालू केले. बोल की. नमस्कार मंडळी, हे पहा, हे नत्ता टॉप व्ह्यू आहे. तर आम्ही पत्नी टॉपचा प्लॅन केलता. पत्नी टॉपला थोडा बर्फ कमी झालाय, तर त्यामुळे 10 किलोमीटर तिथून पुढे, पत्नी टॉप पासून पुढे 10 किलोमीटर नत्ता टॉप म्हणून आहे. हा खूप टुरिस्ट पॉइंट आहे छान. आणि इथं हे पहा बर्फ तुम्हाला दाखवतो. मस्त 2 ते 3 फुटाचा बर्फ आहे आणि पाहायला खूप छान आहे. लहान मुलाला खेळायला पण खूप छान आहे आणि रोड पण चांगला आहे. आता आम्ही जम्मू पासून आलतो, तर जम्मू पासून 120 किलोमीटर अंतरावरती पत्नी टॉप येतं आणि पत्नी टॉप पासून 10 किलोमीटर अंतरावरती नत्ता टॉप. तर नत्ता टॉपला नक्की या तुम्ही, पाहायला खूप छान आहे. फॅमिलीला घेऊन या. आणि इथल्या हवामान खात्याचं अनुमान आहे की उद्या, परवा आणि त्याच्या दिवस बर्फ पडणार आहे. तर 99% इथं बर्फ पडेल. कोणाला यायचं असेल तर येऊ शकताय तुम्ही. आम्हाला तर स्नोफॉल पाहायला नाही भेटला. आम्ही नेक्स्ट टाइम येऊ. ओके, लाईक शेअर आजची सबस्क्राईब. डेट तर सांगा, त्यांना कसं कळलं? आजची डेट कोणती? आज डेट 17 मार्च 2024. फेब्रुवारी. ओके बाय. हाय मित्रांनो, आज आम्ही आलेलो पत्नी टॉपला जम्मू मध्ये. जे लोक जम्मू मध्ये राहते ते जरूर पत्नी टॉपला फिरायला. लईच बर्फ पडतो इकडं आणि इकडची मॅगी आणि मोमोज लईच लागते. पहाडी मॅगी आता आम्ही खायला लागलो. मी एकच हातान धरलं, दमशीन पडली असते. आता मी खाऊन बघते कसे लागते. प्लीज तुम्ही खायला जरूर या. असे छोटे दुकान असतात, येताना पण मोठे मोठे असतात. तुम्हाला येताना एक मोठी दुकान दिसेल, तिकडची पहाडीवर असं बसून आरामशीर खायला मजा येत होती. बघा तिथं कशी रोड आहेत पहाडी. तिथं बघा एक मेन तर फॉरेस्ट बी आहे. तिथं बी जाऊन तुम्ही पाहू शकतो कसला फॉरेस्ट आहे, जंगल बनलेला. व्ह्यू पॉइंट आहे. आपण इथं बर्फ पाहू शकतो, लाईव्ह बर्फ. हे पहा, आता इथून पुढे खाली पण आहे बर्फ. आता आम्ही इथं कार पार्क केली. ही आपली कार पार्क केली इथं आणि इथून तुम्हाला बर्फ दाखवतो मी खाली. 1 मिनिट. आताच आम्ही फिरून आलोत, मी तरी पण म्हटलं ब्लॉग बनवावं. हे पहा बर्फ, किती सुंदर बर्फ आहे. मस्त मजा आली. 2 ते 3 फुटाचा बर्फ आहे. खूप मजा आली बघा फ्रेंड्स. हे पहा, हा व्ह्यू आहे, हा बर्फ आहे. हा इथं वरती एक टावर बनलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे एक मॅगी शॉप आहे. इथे एक छोटंसं मॅगी शॉप बनलेलं आहे. तर मॅगी, हे पहा आमची पार्टी मागी खेळली. ही चिल्लर पार्टी. आणि हे पण पहा, शीतल पण मॅगी खाते, गुणगुण पण खाते.
सगळे तुटून पडले तर सगळ्यांना भूक लागली खेळून खेळून. या पहाडी मॅगी खायला. हाय कर लाडो, हाय कर गुनू. गुड. हा पहा व्ह्यू सगळा. जसं आम्ही पहाडी मॅगी दाखवते शीतल. हे पहा या डोंगराचं सगळं बर्फ कसं आहे. पुढे गेल्यानंतर भरपूर आहे. आम्ही इथंच पाहिलं, इथंच फिरलो. आता छोटे छोटे मुलं आहेत ना, जास्त दूर जाता येत नाही. त्यामुळे आमचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. लाडून गुणगुण पहाडीवरती खूप मस्ती करतात, एन्जॉय करायलेत. मोठे आवाज देते. क्या दिखा ना, क्या चीज है भैया ये सर ड्राई फ्रूट होता है इधर का। जम्मू का? जी। क्या नाम है उसका? अमलूक जी। कितने का ये? 50 का पैकेट है सर। 50 का जी। ठीक. ये देखिए खाते लेते एक पैकेट. हा चलो. इथं रस्त्यामध्ये आमलूक नावाचं ड्रायफ्रूट भेटतं त्यांच्याकडे. तर आम्ही रस्त्यामध्ये ते उभा होते पॉलिथिन घेऊन. मी म्हटलं पाहावं काय आहे ते, कशाचं ड्रायफ्रूट आहे ते. तर ते खूप छान लागलं आम्हाला खायला ते. आता आम्ही परत लागलो नॅशनल हायवेला. तर हे नाईटमध्ये टनल असं दिसतंय. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.